आपण मागच्या व्हिडिओमध्ये ठरल्याप्रमाणे आज आपण 2 न्यूमेरिकल घेणार आहोत, ते पण तुमच्या टेक्स्टबुक मधले 8च्या एक्सरसाइज मधलं. त्यातील एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर सांगतो तुम्हाला 10. क्वेश्चन नंबर 10 बघा. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, डायपोल मोमेंट ऑफ वॉटर. मी आता सगळे एक्झाम्पल वाचणार नाही, जसं एक्झाम्पल वाचत जाणार तसं मी गिवन डाटा लिहित जाणार. ओके, चला आन्सरला मी स्टार्ट करतो. गिवन डाटा याच्यासाठी लिहायचा, त्याशिवाय तुम्हाला फॉर्म्युला आठवणार नाही. डायपोल मोमेंट ऑफ वॉटर म्हणजे काय, पी ची व्हॅल्यू दिली. तर डायपोल मोमेंट ऑफ वॉटर किती आहे, हा बघा, हा डायपोल मोमेंट आहे. त्याचं युनिट आहे कुलोम्ब मीटर. युनिट पण पाठ करून ठेवा, डायपोल मोमेंटचं युनिट कुलोम्ब मीटर. ओके, ते किती आहे 6.3 इंटू 10 रेज टू -30 कुलोम्ब मीटर. सॅम्पल ऑफ वॉटर कंटेन, हे बघा असं पाणी आहे, पाणी. ओके, याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत आणि ते वॉटर मॉलिक्युल किती आहेत त्याचा नंबर दिलेला आहे 10⁻21. खूप मोठा नंबर आहे. एक वरती 21 शून्य द्या, जो नंबर तयार होईल तेवढे याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स आहेत. आणि माहिती आपल्याला वॉटर मॉलिक्युल H2O हा डायपोल आहे. एका साईडला H आहे, एका साईडला O आहे. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. हा डायपोल आहे. त्याच्यामुळे याच्यावर 10⁻21 एवढे डायपोल याच्यामध्ये तरंगत आहे. ओके, हॅव्हिंग इलेक्ट्रिक फील्ड, हे सगळे डायपोल एका इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेले आहेत. बाहेरून समजा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावली तर हे डायपोल अलाइन होणार. आणि ती इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती दिलेली आहे, E इज इक्वल टू 2.5 10⁻5 न्यूटन पर कुलोम. युनिट पण बघून ठेवा, इलेक्ट्रिक फील्डचं न्यूटन पर कुलोम. कॅल्क्युलेट वर्क डन. वर्क डन म्हणजे बबलू कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. कुठून, डायपोल रोटेट फ्रॉम इनिशियल पोझिशन 0 आहे, म्हणजे तो असा आडवा आहे पहिला. हा θ1 0 डिग्री. का 0 डिग्री, कारण इलेक्ट्रिक फील्ड पण आडवी आहे आणि डायपोल पण आडवा आहे. 0 पासून तुम्हाला 90 पर्यंत मूव्ह करायचं, म्हणजे नंतर हा डायपोल आहे असा उभा करायचा. इथे किती अँगल झाला, θ इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे इथून असा रोटेट करून उभा करायचा असेल तर तुम्हाला किती वर्क डन करावं लागेल ते हे विचारलेलं आहे. ओके, मग मागच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्युला बघितला होता. वर्क डन इज इक्वल टू पीई कॉस θ0 मायनस कॉस θ. इनिशियल अँगल मायनस फायनल अँगल. पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 6.63 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय ई. इलेक्ट्रिक फील्ड पण दिलेली आहे. अरे वा, 2.5 इंटू 10⁵ हा पॉझिटिव्ह मध्ये आहे, मल्टिप्लाय बाय कॉस इनिशियल अँगल किती 0, कॉस 0 मायनस कॉस 90 डिग्री. ओके, आता मी काय करतो बघा, हेच मुलाला सोडवण्यासाठी जातं. 10⁻30 10⁻5 हे जर मी सॉल्व्ह केलं तर किती येईल, 10⁻30 मधून 5 गेले -25 एवढं येणार. त्याच्यानंतर या दोघांचा मल्टिप्लाय करतो, याने याला मल्टिप्लाय करतो. 25 त्रिक, पहिला पॉईंट घेत नाही, 25 त्रिक 75, 7 कॅरी केले, 25 सम 150, 150 आणि 7 157 झाले. हा आला 157 मल्टिप्लाय. एक नंबर नंतर टिंबाय, इथं पण एक नंबर नंतर टिंबाय झाले, तो टोटल 2 टिंब, म्हणजे इथं दिले मी 15.75 मल्टिप्लाय. कॉस 0 हा 1 असतो आणि कॉस 90 हा 0 असतो. 1 मधून 0 गेला, 1 राहिलं. ओके, याचाच अर्थ याने याला मल्टिप्लाय केल्यावर 15.75 इंटू 10⁻⁻25 आलं. हे वर्क डन झालं एका मॉलिक्युल. किती मॉलिक्युल आहे, 10⁻21 मल्टिप्लाय करायचं. 10⁻21 15.75 गुणिले 25 आहे आणि हा 21 आहे. 25 मधून 21 गेले, 4 राहिले, निगेटिव्ह साईन. हे वर्क डन एवढं आलं आपलं. आणि तुमच्या बुक मध्ये 1.5 दिलेलं आहे, ते पण कसं बघा, पॉईंट हा इथून इथे शिफ्ट केला 1.575 इंटू 10⁻, एक घर इकडे शिफ्ट केला म्हणून याच्यात एक प्लस करायचा. मग 4 + 1 किती येणार, 3 येणार. म्हणून तुमच्या बुक मध्ये आन्सर -3 जूल हे दिलेलं आहे. हा आला आपला वर्क डन. आता सेकंड नंबर एक्झाम्पल बघूया, तो हे कॉपी करा. आता बघूया क्वेश्चन नंबर 11. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग. आता आपला आवाज पण रेकॉर्डिंग होईल चांगला. आधी जो क्वेश्चन केला हे चालूच नव्हतं आणि रेकॉर्डिंग सुरू केले होते. हा ठीक आहे, ते जाऊ दे. आता काय केलं बघा, चार्ज ऑफ 6 मायक्रोकुलॉम, एक 6 मायक्रोकुलॉमचा चार्ज घेतलाय. त्याला साईन नाही दिलं म्हणजे 100% पॉझिटिव्ह असणार. इज प्लेस ऍट ओरिजिन, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, आणि ओरिजिन वर तो प्लेस केलाय. किती आहे,
6 मायक्रोकुलॉम म्हणजे तुमचा एक चार्जेस आहे 6 मायक्रोकुलॉम, त्याला कन्वर्ट करतो 6 इंटू 10⁻⁻6 कुलॉम. मायक्रोकुलॉमचं कुलॉम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे मी. ओरिजिनल ठेवला, ओके झाला. त्याच्यानंतर काय, अनदर चार्ज, एक दुसरा चार्ज घेतला, किती, -5 मायक्रोकुलॉम, दुसरा -5 मायक्रोकुलॉम, दुसरा घेतला, इथं Q1 लिहितो, इथं Q2 लिखतो, -5 मायक्रोकुलॉम. लगेच ह्याला कन्वर्ट करतो मी कोलॉम मध्ये 10⁻⁻6 मल्टिप्लाय करून. ओके, प्लेस ऑन अ वाय ऍक्सिस, हा जो वाय ऍक्सिस आहे इथे हा ठेवलेला आहे ऍट अ पोझिशन. याची पोझिशन दिले 0 आणि 6, म्हणजे हे कॉर्डिनेट दिलेत त्याने 0 आणि 6. 0 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा, 6 म्हणजे वाय ऍक्सिस वरचा. याचा अर्थ हे डिस्टन्स आहे 6 मीटर. लक्षात ठेवा, हे डिस्टन्स किती आहे, 6 मीटर आहे. कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी नाही आहे, म्हणजे व्ही. व्ही काढायला सांगितलं, तो पण टोटल ऍट पॉइंट पी. कुठे, या पी पॉइंटच्या इथे व्ही किती असेल, होच कॉर्डिनेट आर, आणि पी पॉइंटचं लोकेशन दिलंय 8.0. 8.0 म्हणजे 8. 8.0 म्हणजे हे डिस्टन्स आहे 8. हे डिस्टन्स आहे 8 मीटर. हे डिस्टन्स 8 मीटर आणि हे डिस्टन्स आहे इथून 6 मीटर. तर त्यांनी काय सांगितलंय, हा चार्ज आहे हा 6 मायक्रोकुलॉम आणि इथं ठेवलाय -5 मायक्रोकुलॉम. या दोघांमुळे इथे व्ही किती असेल. आता हे जर दोन्ही चार्जेस जर सेम असते तर आपण इलेक्ट्रिक डायपोलचा फॉर्म्युला वापरला असता, बरोबर. आणि त्याच्याने आपण हे पोटेन्शियल आपण काढलं असतं, जो 1/4πε0 2p/r³ वगैरे असा फॉर्म्युला आहे. पण दोन्ही चार्जेसची व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या आहेत. एक आहे 5 मायक्रोकुलॉम, दुसरा आहे 6 मायक्रोकुलॉम. त्याच्यामुळे तुम्हाला इंडिव्हिज्युअल काढून ते ऍड करावे लागणार. कसं, तर बघा, असं कसं, तर असं, व्ही इज इक्वल टू V1 प्लस V2. मला नेट पोटेन्शियल पाहिजे, मी दोन्ही वोल्ट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍड करणार. पहिला V1 म्हणजे हा 6 वाला, ओके, त्याचा फॉर्म्युला लिहितो 1/4πε0. चार्ज किती आहे, 6 मायक्रोकुलॉम. मायक्रोकुलॉम जर मी कन्वर्ट केलं 10⁻⁻, पहिला फॉर्म्युला लिहितो ना, नाही तर तुम्हाला कळणार नाही. ओके, Q1 डिवायडेड बाय R, हे पहिलं, प्लस दुसरं V2 1/4πε0 Q2 डिवायडेड बाय हे R डिस्टन्स. हे पहिलं डिस्टन्स आणि हे दोन्ही आर सेम नाहीये. हा पहिल्याचा हे डिस्टन्स आहे आणि हे दुसऱ्याचं ते डिस्टन्स आहे. ओके, आता बघा, जागा पुरत नाही, मी पुढे लिहितो, हे पुसटून टाकतो. ओके, एवढं काय अवघड नाहीये. दोघांमध्ये 1/4πε0 कॉमन आहे, तो बाहेर काढतो मी. 1/4πε0 मल्टिप्लाय बाय, पहिला चार्ज कोण होता, 6 मायक्रोकुलॉम. 6 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय त्याचं डिस्टन्स ह्या पी पॉईंट पासून 8 आहे, 8 लिहिलं. त्याच्यानंतर ओके, हे दोघं तर कॉमन काढलेले आहेत, आतमध्ये हे एवढं राहणार. ओके, मध्ये प्लस आहे, प्लस साईन टाकतो. Q2 दुसरा चार्ज कोण आहे, हा ए पॉईंट 5 मायक्रोकुलॉम आहे, पण तो -5 मग -5 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय, आता डिस्टन्स या पॉइंटचं इथून हे डिस्टन्स किती असेल. लगेच आम्हाला 90 डिग्री दिसला. हा 8 आहे, हा 6 आहे. तुम्हाला पाहिजे हे डिस्टन्स, पायथागोरस वापरणार. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, दोघांची ऍडिशन केली 100 आली. 100चं स्क्वेअर रूट किती येतं, 10, म्हणजे हे डिस्टन्स असणार 10, तर मी तर 10 घेतो. ओके, याची व्हॅल्यू काय असते, 9 इंटू 10⁻⁻9. ओके, या दोघांमध्ये पण अजून एक गोष्ट आहे, 10⁻⁻6, 10⁻⁻6 हे कॉमन निघतंय, तो बाहेर काढला 10⁻⁻6. आतमध्ये राहिले 6/10. -5 ने प्लसला मल्टिप्लाय केल्यावर निगेटिव्ह होईल, 5 डिवायडेड बाय 10. ओके, चला एलसीएम काढू तोपर्यंत. हा 9 आणि हा -9 यांची गोटी केली की हा +3 होणार. हे झालं 9 इंटू 10⁻². ओके, 8 आणि 10 एलसीएम 40 काढा, 80 काढा, काय फरक नाही. 10 × 8 = 80, मी 80 घेतो. ओके, 10 × 60, 8 × 40. ओके, उसके बाद 10⁻3 मल्टीप्लाय बाय 80. 60 मधून 40 गेले, 20, 20 एके 20, 20 चोक 80, 9/4. 9चा चौथा पार्ट म्हणजे 2.25 इंटू 10⁻3. हे झालं आपलं नेट पोटेन्शियल, आणि नेट पोटेन्शियलचं युनिट असतं वोल्ट, सॉरी, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट वोल्ट. पहिला क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे. आता बघूया सेकंड नंबर क्वेश्चन.
चला दुसरा क्वेश्चन बघूया. कॅल्क्युलेट वर्क डन टू ब्रिंग प्रोटॉन. एक प्रोटॉन आणायचा आहे, प्रोटॉन. ओके, समजा तो इथं एक प्रोटॉन आहे. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह असतो आणि प्रोटॉन वरती चार्ज असतो 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम एवढा प्रोटॉनवर चार्ज असतो. तर एक प्रोटॉन आणायचा आहे फ्रॉम इन्फिनिटी. समजा इथून हे डिस्टन्स आहे इन्फिनिटी, खूप लांब आहे. तो प्रोटॉन तिथून उचलून तुम्हाला ह्या पी पॉईंटच्या इथं आणायचा आहे. तिथून उचलून इथे आणायचं. तुम्हाला वर्क डन विचारलंय किती करावं लागेल, काम किती करावं लागेल. ओके, एक तर तुम्ही दोन मेथड काढू शकता. कुठली? वर्क डन साठी तुम्हाला फायनल वर्क डन मायनस इनिशियल वर्क डन याच्याने काढू शकता, किंवा वर्क डन इज इक्वल टू व्होल्टेज मल्टिप्लाय बाय क्यू याने काढू शकता. पण हा कधी यूज करायचा? जर इनिशियल वर्क डन 0 असेल तर. या केसमध्ये आहे इन्फिनिटी, इन्फिनिटी वरून आणलाय, इन्फिनिटी वरून आणलेला आहे. इन्फिनिटी म्हणजे तिथे पोटेन्शियल एनर्जी 0, मग हा पार्ट तुमचा 0 येणार आहे. इनिशियल, हा जो इनिशियल पार्ट आहे ना तो 0 येणार आहे. राहिला का फक्त फायनल वर्क डन. मग आपण हा फॉर्म्युला यूज करूया. वर्क डन इज इक्वल व्होल्टेज तर आपण काढले. इथे या दोघांमुळे इथं किती व्होल्टेज असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल ते आपण काढून ठेवलेलं आहे. 2.25 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय बाय प्रोटॉन आणायचा आहे ना, मग प्रोटॉनचा चार्ज घ्या. तो चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁻⁹. हे पाठच करून ठेवा. इलेक्ट्रॉनचा पण चार्ज तेवढाच, प्रोटॉनचा पण चार्ज तेवढाच, फक्त इलेक्ट्रॉनला इथं निगेटिव्ह येईल, प्रोटॉनला पॉझिटिव्ह येईल. राहिलं मल्टिप्लाय. हे +3 आणि हे -19, टोटल किती होतील? 19 मधून 3 गेले 16, हे झाले 16. ओके, आता फक्त राहिलं ह्या दोघांचा मल्टिप्लाय. 16 पंचे 80, 8. 16 गुणिले 2 32, 32 आणि 8 40, 4. 16 दुनी 32, 32 आणि 4 36 झाले. पॉईंट घेऊया. हा एक पॉईंट आहे, इथं 2 पॉईंट आहे. टोटल झाली 3. म्हणजे आन्सर किती? 3.6 इंटू 10⁻⁻16 जूल एवढं तुम्हाला काम करावं लागेल. आणि आन्सर आलेलं आहे आपलं पॉझिटिव्ह मध्ये. पॉझिटिव्ह मध्ये आलं याचा अर्थ दोन चार्जेस एकमेकाला रिपेल करतायत, ढकलतायत. त्या म्हणून तुम्हाला तिथून इथं आणण्यासाठी तुम्हाला स्वतःला वर्कडन करावं लागेल, एक्सटर्नल वर्कडन करावं लागेल. जर हे आन्सर निगेटिव्ह आलं असतं तर याचा अर्थ एक चार्जेस दुसऱ्याला ढकलतोय, त्याला जबरदस्तीने घेऊन येताय तुम्ही. समजा, म्हणून ते साईन निगेटिव्ह आहे ना. जर निगेटिव्ह साईन आलं तर ते निगेटिव्ह साईन म्हणजे काय? तुम्ही एक्सटर्नल एजंट आहे आणि त्याला जबरदस्तीने खेचून आणताय. पॉझिटिव्ह साईन म्हणजे काय? तुम्हाला करायची गरज नाही, स्वतः चार्ज त्याला ढकलणार आहे, तो स्वतः वर्क डन करणार आहे, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह साईन येणार. ओके, आपले 2 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पोलरायझेशन बघूया. तोपर्यंत याची प्रॅक्टिस करा.